महापालिकेच्या कारभारातील एक धक्कादायक आणि तितकाच हास्यास्पद प्रकार समोर आला आहे। स्वातंत्र्य सैनिक भगवानराव सूर्यवंशी यांच्या नावाने विकसित करण्यात आलेल्या सह्याद्रीनगर येथील महापालिका उद्यानालाच आता घरपट्टीची नोटीस बजावण्यात आली आहे। विशेष म्हणजे हे उद्यान महापालिकेचेच असून त्याचा विकासही महापालिकेनेच केला आहे। मात्र आता याच उद्यानावर तब्बल 7,000 रुपयाहून अधिक रकमेची घरपट्टी आकारण्यात आल्याचे समोर आले आहे। एकीकडे नागरिकांना कर भरण्याचे आवाहन करणारी महापालिका दुसरीकडे स्वतःच्या मालकीच्या उद्यानालाच कराची नोटीस पाठवत असल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे। या प्रकारामुळे महापालिकेच्या कर निर्धारण विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनातील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा उघड झाला आहे। स्वातंत्र्य सैनिकांच्या नावाने असलेल्या उद्यानाला घरपट्टीची नोटीस देण्यामागे नेमके कारण काय? ही तांत्रिक चूक आहे की प्रशासनाचा हलगर्जीपणा? याची चर्चा आता परिसरात रंगू लागली आहे। महापालिकेने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। कालच नोटीस आली की आली बांधकाम विभागाला, कारण बांधकाम विभागाकडून ती डेव्हलप केली गेली। त्यांनी आता त्याच्यावरती घरपट्टीची आकारणी महापालिकेच्याच प्रॉपर्टीवरती महापालिकेनंच ती घरपट्टीची मागणी केलेली आहे, स्वतःची मागणी स्वतःकडेच केलेली आहे। असे विनोद सुद्धा इथं घडलेले आहेत। नवजीवन विकास संस्थेच्या वतीने गेले 41 वर्ष आम्ही दिव्यांग मुलांसाठी संस्था चालवतो। याच्यामध्ये 22-23 पर्यंत घरपट्टी आली कर सगळे आम्ही व्यवस्थित भरलेले आहे। पण 23 नंतर वाढीव स्वरूपात खूप घरपट्टी आलेली होती। याला आम्ही वारंवार पत्र दिलेली आहेत, ती सगळी पत्र आणलेली आहेत, एकाही पत्राने। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं सगळं पत्र देऊन देखील वसुली पथक आमच्या संस्थेमध्ये दाखल झालेलं होतं, ज्यांना आम्ही आतमध्ये घेतलं नाही। ही संस्था धर्मादाय संस्था आहे, त्याच्यातून आम्ही कोणताही प्रॉफिट घेत नाही। याच्यामध्ये त्यांनी खाजगी शाळा वापर प्रकार हा व्यावसायिक गृहीत धरून केलेला आहे। आमच्या भागात कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी येत नाही। गेल्या अनेक वर्षात रस्ते झाडणे वगैरे या गोष्टी झालेल्याच नाही। त्या रस्त्यावर आम्ही जेव्हा जागा घेतली तेव्हा एकही झाड नव्हतं। आम्ही रस्त्यावर झाडं लावली, ती सगळी तोडून काढली आणि तरीही वृक्षकर आम्हाला लावला गेलेला। अन्यथा शिक्षण उपकर, महाशिक्षण कर, रोजगार हमी उपकर हे मोकळ्या जागेवर सुद्धा घरपट्टी लावलेली आहे। लोकांनी डेव्हलप केलेल्या जागेमध्ये घरपट्टी लावलेली आहे। मागच्याच बॉडीमध्ये घरपट्टी असताना घरांच्या सौंदर्यीकरणाच्या स्पर्धा घेतल्या, 1 लाख रुपये बक्षीस दिलं आणि आज त्या सौंदर्यीकरणावर आपल्याला कर लावले। लोकांनी स्वतःच्या खिशातून पोटाला चिमटा करून ज्या मालमत्ता जमा केल्या त्या सरकारला टॅक्स भरण्यासाठी आपल्याला उपभोगायसाठी गेलेले आहे। आणि ज्याला उपभोग घ्यायसाठी जर आमच्या घराचा आम्ही भाडेपट्टा द्यायचा असेल तर याला जनतेच्या न्यायालयात जाऊन आपल्याला लाभ विचारावा लागेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पवार साहेबांनी मगाशी सांगितलं, निवडणूक लढवणारे जे 78 नगरसेवक आहेत आणि न लढवणारे माझ्यासारखे या सगळ्यांनी घरपट्टी भरलेली आहे, जी आता वाढीव आलेली आहे। हे समजून घ्या। तुमचा असा समज असेल की हे पैसे वाढीव आलेले तुम्हाला आता नोटीस आल्या, पण मागच्या जानेवारीमध्ये निवडणूक लागायच्या आधी ह्या ज्या नोटिसा निघाल्या आणि पालकमंत्र्यांनी याला स्टे दिला, त्या मालमत्तांचे कर कुठला भरायचो 5 वर्षातून एकदाच घरपट्टी पाणीपट्टी भरतो माझ्याकडे। त्यामुळे हा वाढवून आलेला कर त्यांनी भरलेला आहे, त्यामुळे ते वसुलीला तुमच्या पाठीमागे लागेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुंठेवारीचा जो भाडे मूल्यावर काढून जो मालमत्तावर आधारित जो रेडिएटनुसार दर लावला आहे, त्या दराच्या आत्ताच्या लावलेल्या करानुसार आता त्याची तिप्पट वाढ होईल। त्या करामध्ये ती वाढ झालेली नाही आहे, त्याचा आक्षेप घेणं गरजेचं आहे। कारण गुंठेवारीमध्ये 80% शिखर आपलं सांगलीचं या रस्त्याच्या पलीकडपासून सुरुवात केली तर आंतरीपर्यंत, धामणीपर्यंत, विश्रामबागच्या दत्तनगरपर्यंत
पोलीस हेडक्वार्टरच्या पाठीमागे आमच्या गांधी कॉलनीपासून कुपवाडपर्यंत अशी 75% सांगली गुंठेवारीत आहे आणि ही शास्ती भरून घरपट्टी भरते. त्यांची कुणाची घर त्यांच्या नावामध्ये आता कुठंतरी त्याचे 7-12वर नावं आलेले तर त्याचे येण्याचे प्रस्ताव चालू आहे. मात्र तोही आकडा जो आहे तो फार क्षुल्लक आहे. तेव्हा मुळातच सांगलीकर घरपट्टी दुप्पट तिप्पट शास्तीनुसार भरतात. यावर आक्षेप घेण्याचा मांडली जनसुनावणीचं हे रेकॉर्ड करून आपण कोर्टात जाऊ, याचे मुद्दे मांडू.